पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन व्लॉगमध्ये. आज आहे शनिवार आणि आज आम्ही कुठे चाललो आहे ट्रेकिंगसाठी. परत एकदा एस.के ॲडव्हेंचरसोबत काळू वॉटरफॉलला. तर सर्वांना हडपसरपासून पिकअप करत करत सकाळी 5 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत पिकअप कवर करून आम्ही निघालो काळू वॉटरफॉलच्या दिशेने. आणि सर्व एकत्र आल्यानंतर सगळ्यांचे खेळ चालू झाले. तर बघा खेळ यांचे कसे होते. मी पाहिला नाही. मीच तिला विचारलं मराठी मूवी का कोण पाहिलं. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो आमच्या नाश्त्याच्या लोकेशनला. आणि त्यानंतर सर्वांनी पोट भरून नाश्ता केला. डोसा आणि मिसळपाव हे नाश्त्यासाठीचे ऑप्शन्स होते. त्यानंतर चहा आणि कॉफीचा आनंद घेऊन सगळ्यांनी ग्रुप एकत्र करून ग्रुप फोटोज वगैरे काढून घेतले. हा आहे आमचा 22 लोकांचा ग्रुप. आणि त्यानंतर गाडीत बसून DJ चालू होतात. सगळ्यांनी जे काही डान्स करायला सुरुवात केली ते लोकेशनला पोहोचेपर्यंत सगळ्यांचा डान्स चालू होता. आपण थेट मोठ्या धबधब्याला जाणार आहे काळू वॉटरफॉल. आणि तिथे धबाधबा भिजणार आहे. आणि तिथे धबाधबा भिजणार आहे. तिथे 2 वॉटरफॉल आहे. एक आहे काळू, एक आहे बाळू. बघा वॉटरफॉल. हा माळशेज घाटामधील टनल क्रॉस केल्यानंतर अक्षरशः स्वर्गात गेल्याची फिलिंग येते. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून समजतच असेल की प्रत्यक्षात तिथे असणारा माणसाला काय सुंदर अनुभव आलेला असणार आहे हा. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे हा वाटतच नाही की आपण महाराष्ट्रात आहे. इतकं सुंदर सह्याद्री आहे आपली. सह्याद्रीशी लढायचं नाही, सह्याद्रीशी वाकडं घ्यायचं नाही, काय वाकड्यात शिरायचं नाही. करून तुम्हाला येतं की या दरीतून पडला, ते फोटो काढताना पडला, माळशेज घाटात 3 जण पडले, काळू वॉटरफॉलला 2 बुडाले, किंवा हरिश्चंद्र गडावरून पाय. हे मास्क करणारी पोरं असतात किंवा यांना काही म्हणजे निसर्गाची माहिती नसते. एकदम काड्यावरती जाऊन फोटो काढणे, बाबा जिथं शेवळलेले दगड आहे तिथं पाय घसरतो एवढी बेसिक आयडिया सुद्धा नसते. तिथं जाऊन पाय घसरतो ना अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून जातात. त्यामुळे जे माहिती तिथं जायचं, लोकल गाईडचं ऐकायचं आणि माझं पण ऐका थोडं भरले ट्रेक लीडचं आणि थोडंफार माझं पण, थोडं माझं पण, आणि थोडं भारीचं बी ऐका. जेव्हा श्रम वगैरे कुठे तेवढं सांगायचं. हे आवडतंय का सगळ्यांना? हो. इकडच्यांनाच आवडलंय का? इकडची बाजू चांगली आहे म्हणून. पलीकडचं घेतो का तू काय का? आकाश झाली झोप. का फुल ह्याला इथं सोडायचंय. ओके. ती खूप ट्राय करते आपल्या नवऱ्याला व्लॉग मध्ये घेण्याचा, हायलाइट करायचा, कुठेतरी 3 सेकंड टाकण्याचा. पण नवरा response देत नाही. बघ की. पण असू द्या, असू द्या आता. त्याचं त्यालाच कळतं. आकाशची समजू शकतो मी भावना. फक्त सागर तू नाही म्हणून हे चाललंय सगळं. पुढच्या वेळेस तू ह्यालाच घेऊन ये. मी काही येत नाही. विषय वेगळा आहे. बसते इथे यायचं. हरवल्यानंतर कुठे घाबरायचं नाही, काही नाही. मी इकडे गेले, मी तिकडे गेले, लोक कंटिन्यू चालू आहेत. लोकल्स असतात असे, प्रत्येकाची गाईड असतात, त्यांना म्हणायचं की आमचं असं असं झालंय. पण शक्यतो कोणी हरवणार नाही त्याची गॅरंटी मी घेतो. पण इन केस तर घाबरू नका फक्त. आणि झिप लाईनला पण लाईन असणार आहे, त्यामुळं 3-4 जण मागे आहेत, मी मागून शिट्टी मारतोय चला चला. जर तुमचे 7-8 लोक पुढे गेले तर तुमच्या 7-8 लोकांसाठी नाही थांबता येणार आहे. कळलं का? त्यामुळे शक्यतो ग्रुपमध्ये राहा. येताना आपण एन्जॉय करू, जाताना पण करू, पण शक्यतो जाताना स्पीडमध्ये जाऊ. म्हणजे तिथं तुम्हाला जास्त टाइम स्पेंड करता येतात. बरोबर आहे ना? फोटो वगैरे व्यवस्थित काढा. आता आपला एक ग्रुप फोटो घेऊ. त्यानंतर आपण परत रिटर्न आपल्याला जाताना गेले येताना खुशीले थांबा. तर आम्ही आता ट्रेकिंगला स्टार्ट केलंय आणि आम्हाला जायचंय काळू वॉटरफॉलला. तर थांबा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. जो समोर दिसतोय हा आहे काळू वॉटरफॉल. आणि आम्हाला जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरचा ट्रेक करून इथे पोहोचायचंय. बघा किती सुंदर व्ह्यू आहे. बघ अजून मजा येते. कसलं भारी व्ह्यू दिसतोय. तू व्ह्यू बघ. साग्याला काय बघतो? साग्या गेला. इथे ही रिव्हर क्रॉस करायची आहे. रिव्हर नाही, ओढा आहे. ओढा क्रॉस करतोय आता. हळूहळू जायचं. हळू पाय घसरेल. हळूहळू जवळ जवळ टाक. नवरा माझा बघा.
फर्स्ट वॉटर स्ट्रीम क्रॉस करून झाल्यानंतर त्यानंतर आम्हाला अजून एक सेकंड वॉटर स्ट्रीम लागलं आणि तेही आम्हाला क्रॉस करायचं आहे. आणि ते थोडं पाणी जास्त दिसतंय त्याच्यामुळे सगळ्यांनी एकमेकांची हाताची साखळी करून हे क्रॉस केलंय. छान वाटतंय, छान बाई, इतकं भारी वाटतंय ना, स्वर्गात फिलिंग येते, स्वर्गात, ढगात एवढं भारी वाटतंय. थांबा तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. दिसतंय का किती पाऊस येतो? एकतर मोबाईल मध्ये किती पाणी चाललंय. हे बघा, इथे आहे वॉटरफॉल, दिसत पण नाही, इतकं धुक. थांबा, अजून बराच ट्रेक बाकी आहे. चलते चलते हम लोग पहुंच गए हैं जिप लाइन के यहाँ. इधर से हमें रिवर क्रॉस करना है विथ द हेल्प ऑफ जिप लाइन. अशी रिवर क्रॉस करायची आहे आम्हाला पण. चालू झालं त्यांचं. हे बाई खतरनाक. चालेल पोहोचलो. हे बघा, हे नको मस्ती बघा कसं चाललंय. दुसरा पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे नदी क्रॉस करणे शक्य नव्हते, तर इथल्या लोकल्सनी इथे झेपलाईनची सोय करून दिलेली आहे. त्यामुळे सहजच आपण रिव्हर क्रॉस करू शकतो विथ द हेल्प ऑफ द झिपलाईन. सर्वांनी 1 बाय 1 रिव्हर क्रॉस केली आणि तिथल्या लोकल्सनी खूप हेल्प केली. आकाशला बघा, हे बघा, येतच नाही किती वेळ झाला. रिव्हर क्रॉस केल्यानंतर हा पलीकडे जाऊन जो वॉटरफॉलचा व्ह्यू आहे तो असा दिसतो. आणि वॉटरफॉलच्या व्ह्यूमध्ये आम्ही मॅगी खाल्ली गरमागरम. इतकं चालल्यानंतर मॅगी काय सगळंच भारी लागतं. पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे आम्ही इथंच आमचा ट्रेक स्टॉप केलाय. पावसात मस्त दिसतोय आम्ही आता, पाऊस पडतोय. ट्रेकची 1 साईड इथेच कंप्लीट झाली. त्यानंतर सर्वांनी इथे फोटोशूट केला, रील्स बनवल्या आणि त्यानंतर क्वालिटी टाईम स्पेंड केला. आम्ही सर्वांनी इथे बसून मस्त गप्पा मारल्या, मॅगी खाल्ली, चहा पिला, छान मज्जा केली. साईडलाच एक धबधबा होता आणि आम्हाला तिथे ते मटर कश्तीची रील बनवायची होती. आम्ही खूप ट्राय केला पण काही जमलंच नाही. तर शेवटी तसंच आम्ही पुढे निघालो आणि पुढे जाऊन आम्हाला समजले की इथे ड्रोन शूट करून दिला जातोय. तर आम्ही सर्वांनी मिळून इथे ड्रोन शॉट शूट केला. तो तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामच्या पेजवर बघायला मिळेल. तुझी चुकी होती ती प्रज्ञा, खरं बोल. एक्सप्लेन युअर सेल्फ. बोलणार आहे तुला. करू पण व्हिडिओ कर ना, मला काय. तुला कॉन्टेंट पाहिजे ना, कॉन्टेंट. हा आले झिपलाईन, आले आपली झिपलाईन. फायनली ट्रेक कंप्लीट झाला. आता आम्ही आलो बेस विलेजला. आता चेंज वगैरे करायचं, मस्तपैकी जेवण करायचं. इतकी खतरनाक भूक लागली. जेवण करायचं, घरी जायचं. खतम. कसं वाटलं आकाश तुला? चांगलं वाटलं. वरती वर्थ इट. आकाशने अप्रूव्ह केलं वर्थ इट. तर बघा, खरंच गँग आमची इतकी थकली आता. मगाशीपासून विचारताय किती वेळ राहिला. 5 मिनटं करत आता यांना आणलं इथपर्यंत. दीदी कसं वाटलं? खूप छान वाटलं, मस्त, खूप छान एक्सपिरियन्स होता. आता मी नेहमी येणार. 5 मिनटं करत पोचलात का आता फायनली? हो, पोचले आता. हे बघा, इथे हे बेस विलेज आहे आणि इथून हा पूर्ण व्ह्यू आहे डोंगरांचा. किती सुंदर नजारा आहे. आणि आम्ही इथे गेलेलो इथपर्यंत.
सर्वांनाच खूप भूक लागली होती. त्यानंतर सर्वांनी चेंज वगैरे करून घेतलं, कारण पावसात खूप भिजले होते आणि सर्वांना गरमागरम जेवण वाढण्यास सुरू होते आतमध्ये. तर इथे आम्ही जेवणासाठी बसलेलो होतो. आतमध्ये बघू शकता लोक जेवण करताय. ही व्हेज लोकांसाठी थाळी होती आणि ही नॉनव्हेज लोकांसाठी होती. आणि त्यानंतर सर्वांनी मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतले आणि सर्वांनी रिटर्नचा प्रवास स्टार्ट केला. तर असा होता आमचा आजचा ट्रेक. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.